असतं जसं आहे तसंच आपल्यासमोर ब्लाऊज घ्यायचं ज्या कस्टमरचं आहे. आता काय करायचं आपल्याला सांगते मी तुम्हाला. हा कटोरीचा पॅटर्न आहे का, हा अर्धा करून घ्यायचा बरोबर आणि सेंटरला पॉईंट द्यायचा आहे. आता ही 28 साईजचं ब्लाऊज आहे. यांची चेस्ट काही एवढी मोठी नसणार आहे, कुणाची पण असो. तर यामध्ये आपण फक्त 1-1 इंचानीच ही कटोरी वाढवायची. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते मी, डिटेलमध्ये व्हिडिओ पहा. आपण काय करतो, कुठले प्रत्येक यूट्यूबरचे थोडे थोडे व्हिडिओ पाहून सोडून देतो, मग आपल्याला जमत नाही. आता हा जो पॉईंट आहे का, इथपासून तर आपल्याला 1.25 इंच खाली उतरायचं आहे. काही ब्लाऊजमध्ये 1.5 इंच उतरायचं असतं, काहीमध्ये 1.25 इंच उतरायचं असतं. तर आता हे पॉईंट आपण जोडून घेऊ. जास्त जर छातीचा भाग असेल तर 1.5 इंच खाली उतरायचं आणि कमी जर छातीचा भाग असेल तर 1 इंच 1.25 इंचपर्यंत उतरायचं. आता हे शिलाईसाठी थोडंसं ठेवायचं आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे. आता इथपर्यंत हे जोडून घेतलं आपण. आता हा पार्ट 1-अर्धा इंचाने वरती उचलून बरोबर कटोरीचा परफेक्ट शेप देऊन घ्यायचा. आता कटोरीचा शेप बघू शकता तुम्ही, हा किती सुंदर आला आहे. या ठिकाणी झाला. आता आपल्याला हा कटोरीचा भाग या ठिकाणी